आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग अपडेट समोर येते। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी रवाना झालंय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत। छत्रपती संभाजीनगरमधून सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या उपोषणस्थळी रवाना झालंय। जरांगेंसोबतच्या बैठकीत आरक्षणाबाबत शासनाची भूमिका मांडली जाणार आहे आणि त्यामुळे या निर्णयाकडे आणि चर्चेकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। चर्चेमध्ये नेमका काय तोडगा निघतोय हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आपण आपली बाजू 8 वाजता मांडू। या संपूर्ण ड्राफ्टचा सखोल अभ्यास केल्यानंतर 8 वाजता या संदर्भात आपण बोलू असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। माधव, अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। या मुद्द्यावर आता तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। नेमकं काय घडतंय? तोडगा निघेल अशी अपेक्षा राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केलेली आहे आणि आता ते अंतरवाली सराटीकडे निघालेले आहेत। आज दुपारी ज्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील कन्व्हिन्स केलेले होते की मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घ्यावं आणि उपोषण करायचं असेल किंवा ते अभ्यासकांची चर्चा करायची असेल तर सावलीत बसून करावं, पण ते ऐकलं नाही। शेवटी आता ज्यावेळेस अभ्यासकांची बैठक झाली, अभ्यासकाच्या बैठकीनंतर निरोप आलेला आहे की तुम्ही येऊ शकता। त्या दृष्टीने आता ही दोन्ही नेते निघालेले आहेत। दुपारच्या वेळेसच एकूण मागण्यासंदर्भातले जे काही मुद्दे होते त्या सगळ्या मुद्द्यांच्या आधारावर काही पत्र राधाकृष्ण विखे पाटील हे स्वतः घेऊन गेलेले होते। आता त्यावर पुन्हा एकदा कल होणार आहे, कारण ज्या नोंदी मिळालेल्या आहेत त्या नोंदीच्या आधारावर तातडीनं प्रमाणपत्र द्यावं अशी बेसिक आणि प्रमुख मागणी होती आणि त्या मागणीच्या अनुषंगाने पूर्ण तपासणी सुद्धा काल विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये स्वतः राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली होती। त्यामध्ये काही ज्या चुका झाल्या त्याही तातडीनं दुरुस्त केल्या जातील असं सांगितलं होतं। सोबतच जी गती यायला पाहिजे प्रमाणपत्र वाटपासाठी। नक्कीच माधव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगेंची भेट घेणार आहेत। ते या भेटीसाठी आधीच रवाना झालेले आहेत।